होतं असा धरून असून पापण्या खाली करतो. जसं आपण एखादा शटल खाली ओढतो हाताने, तसं आपल्या हाताला धरून पापण्या खाली ओढतो का सहजच आहे. तशातलाच भाग आहे. पण ही गोष्ट मात्र लक्षात घ्यावं. स्वरूप आपलं सहजच आहे, पण लक्षात मात्र त्याला या अशा जवळजवळ 28 श्लोक दिलेले तिथं. कटाक्ष किरणा हा पहिला श्लोक आहे आणि शेवटचा लक्ष्मीधर कवी शुक्तीर दंभो अमृता अद्वैत मकरंदो अयम विद गुरुगुर, म्हणजे विद्वानापासून ते ज्यांनी अनुभवाला आलं तेच मी तुम्हाला काय केलेले सांगितलेले. असं हा शेवटला मधून अनेक प्रकाराने त्यांनी ह्याच गोष्टी काय केलेल्या आहेत. जसं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 10 प्रकरण लिहिले, पण त्या आत्मस्वरूपाच्या संबंधाने लिहिलेले आहेत. ते बी अतिउत्तम. आता सगळंच उत्तम आहे. सगळंच उत्तम, सगळेच पदार्थ चांगले. काय काय खावा, जेवढं लागन पोट भरूस तर खाव का उग पोटावर पूर्ण बांधा. तसं याचं तात्पर्य वरून ध्यानात घ्यावा. आणि बाकीचे हे राहिलं ते राहिलं, हे राहिलं ते राहिलं, महत्व हे का पोट भरणं याला महत्व नाही. म्हणजे ते खायचंच राहिलं, पोट भरलं का हो म्हणजे मग काय गरज. आणि पोट नाही भरलं काही खाल्लं तर तसं हे ग्रंथ त्यातले शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घेण्याकरता कल्याणाने लिहिले आहेत. आणि आपण भाग्यवान आहेत की वर्माच्या गोष्टी थोड्या शब्दामध्ये लक्षात येण्याकरता महाराजांच्या अनुभवातून सगळ्याच्या अनुभवाचं आपल्याला लय अवघड आहे. यायला काही काही नुसते शब्दच पाठ झाले काही लोकाला अर्थाचा पत्ता नाही. पण अवघड खेळ आहे असं बरं का. हां, तसं नाही. महाराजांनी शब्दाच्या जास्त नादी लागू नका, अर्थ ध्यानात घ्या. आणि जो अर्थ आपल्याशी अभेद रूपाने जुळतो मीपणाने तिथं तुम्ही थांबा. होय, आता जो अर्थ आपल्याशी जुळत नाही, आपल्या लक्षणाशी जुळत नाही, तिथं कसं काय थांबायचं नाही. आणि आम्ही कुठं थांबलो, आम्हाला कुठं थांबिलं जुळत नाही. आपलं असं झालं, एका गावाचं नाव असं होतं, इथं बसा आता येते सांगत होतो, इथं बसा आता येते. असं काय होतं त्या गावाचं. आणि याला त्याच गावाला जायचं कुणाला वाटसरूला. आता ते गावचं होतं, बाई आली, बाई मला ह्या गावाला जायचं, ह्या गावाचं नाव काय. इथं बसा आता ये. गावाचं नाव होतं, गावाचं नाव. आता तिथंच बसलं. बाई गेली निघून. आता तिला वाटलं ते केव्हा येऊन येतील, मला पुन्हा सांगते. मला पुन्हा सांगण्यासाठी मला ज्या गावाला जायचं त्या गावाचं तिथं जायचं, तर ती वाट 5 दिवस बाहेर कासभर राहिलं. बापूसारखं एक मनुष्य आला. ते म्हणले बाबा, एक बाई म्हणली मला ह्या गावाला जायचं, आणि ती म्हणली इथं बसा आता येते. असं सांगून पुन्हा आलेच नाही त्या. आता म्हणजे कशाला येते, त्यांनी सांगितलं. म्हणजे काय सांगितलं, ह्या गावाचं नाव. ह्या गावाचं नाव काय, आता बस हेच नाव आहे का. आता शब्द ऐकला पण अर्थ बरोबर तसंच आहे. पा जो मी आहे त्याचं काय लक्षण आहे, आणि जो मी नाही त्याला मी म्हणायचं शिकलं त्याचं काय लक्षण आहे. मला तर वाटतं ग्रंथ सुद्धा पाण्याची गरज नाही. उगा विश्वास बसत नाही. त्या माणसाने सांगितलं, ह्या माणसाने सांगितलं म्हणून आम्हाला खरं वाटलं. आपलं हे कसं आहे, एकदम अनुभवाचं आहे. हे काही गप्पा नाही, काही मर्यादित नाही. त्यालाच आपण पाहिलं ना, अमर्याद आहे.
ते सांगणं, त्या सांगण्याचा विषय कसा आहे? हो. निष्ठ भारतीय लोका करता का हिंदू लोका करता का अखिल मानव करता? अखिल मानव. काय काय बोलण्याची अखिल मानव. तो अमेरिकेत असो का ह्याच्यात असो कुठेही असो, पण काय पाहिजे? मानव देह. मानव देह पाहिजे. कुठेही बी बाहेर निघता येत नाही. बाहेर निघता येत नाही का? कुठे बी निघता येत. निघलं तर कुठून? दरवाजातून. फक्त त्या दरवाजात. तसंच म्हणून याला द्वार शब्द आले. देवाची या उभा क्षण तेने मुक्तीचारी असं आलेले का नाही? द्वार म्हणजे हे देवळाचं द्वार का देवाचं द्वार? हे महादेवाच्या मंदिराचं द्वार आहे का महादेवाचं द्वार? देवाचं द्वार. त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहितीची सोय कुठे आहे? मानव देहात आहे. आणखी कोणाच्या ज्यांना अनुभव आला अशा त्याला वैदिक म्हणायचं. श्रोत्रिय माहिती असली त्याला श्रोत्रिय म्हणायचं. आणि निष्ठेने सांगत असला, निश्चयाने सांगत असला, अनुभवाने सांगत असला तर त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं. ब्रह्मनिष्ठ नाही, निष्ठ ना वा निष्ठेने बाबा. काम सांगायची वेळ आली की अशी काही गडी, काही बाया, काही पोळी, काही बाया कामाला लावून देतात. आणि काय होते? लागले पहा निष्ठली का नाही? अशा चुरचुरीत पहा आपल्याला लावून देतात आणि लावल्यावर आपल्याला सोडता येत त्याची बाई धकत आहे. पण आपलं धकत निष्ठली पहा. म्हणून निष्ठनं पाहिजे का निष्ठ पाहिजे? ब्रह्म हा पण देहनिष्ठ येत असून का नसून. आणि तिथं कसं करायचं आता? असायचं का लक्षात? आणि निष्ठ काय नाही, व्यवस्थित कळालं की निश्चय होत असतो. आणि व्यवस्थित नाही कळालं की निश्चय होत नाही. तिथं निष्ठ नसतं. असं चांगलं कवा झाला निष्ठ तो सिंह? लक्षणं कळाली. पूर्ण लक्षणं बसले कशाचे? तिथं काय झालं? तो निश्चय झाला म्हणजे निष्ठ झाला. आणि आधी धनगराने सांगितलं, लक्षणं सांगितले का त्यांनी सांगितले आणि यांनी बरं. आपण देहाचे तरी लक्षणं पाहिले का? जाऊ दे. तुम्ही बाई म्हणले की बाई कुणाला म्हणावा? कशामुळं बाई म्हणावा? नुसत्या आकाराला बाई म्हणावं का? बाई म्हणण्यात बी काही अर्थ आहे आणि गडी म्हणण्यात सुद्धा. मग त्याचे लक्षणं पाहिजे. कशापासून झालं, त्याचं त्याचं उपादान काय आहे आणि ते स्वभावाने कसं आहे, एवढं हो बापू. तुम्ही म्हणले की लगेच काय झालं? तू मेंढा म्हणले की निश्चय झाला. त्याचा निश्चय झाला. काय म्हणून तुम्हाला बाई पोरी म्हणले की आणि यायला पोरग म्हणले की निश्चय झाला. पण त्याचा विचार नाही केला. पोऱ्याची आकृती कशापासून झाली, मुलीची आकृती कशापासून झाली आणि ते किती तत्व येतं त्याचा विचार केला का? कारण म्हणले की परंपरा तसंच आहे. म्हणून असा हा ग्रंथ आपण पाहू. आपल्या त्यांनी काय सांगितलं हे बी आपल्या काय येईल लक्षात येईल. विषय प्रवेश या ग्रंथामध्ये प्रवेश होण्याकरता म्हणून एक विषय प्रवेश सांगितलेला आहे. विषय प्रवेश म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? तावत गर्जन्ते शास्त्राने जम्बुका विपये तथा यथा न गर्जेती महाशक्तीर वदते वेदांत केशरी. हे कोले हे ते जे आरडत येत ना का वावराईने, तर ते म्हणजे कौर गाडत येते सिंहाची गर्जना झाली नाही तोपर्यंत यायच्या कोलभुकी असत. पण जर सिंहाची गर्जना झाली आला रे बाबा आपल्याला काय करेन ते तावत. तसंच इथं
बाकीचे जे ग्रंथ आहेत ना ते कोल्यासारखे आहेत. कोलभुती. आणि वेदांत शास्त्राचे ग्रंथ नाही. आणि काय गर्जना वेदांताची? ब्रह्मसत्य, जगन मिथ्या आणि जीव ब्रह्म एव न परा ही गर्जना आहे. वेदाची जीव ब्रह्म एव न परा हा. त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा संस्कृत उच्चार केल्यावर त्याचं बी ज्ञान होतं. ते काही मनुष्य ते ह्याच्या खाली बाहेर आहे का काय? जमतच नाही. काय जमत? काही जमायला काही जमायला. आता ह्या मोबाईल मध्ये तो काय प्रकार सांगते त्याच्यामध्ये जे डोक्याचे आहेत का डोक्याचे बाहेरचे हा ही त्याला आता काय सांगा तुम्हाला अंधारात उजाडन अंधार काय बाई टबवान बाई एका झाडाला 2-2 फळं हे काय हो पण हा त्याच्यावर मात करेल तुझ्यावर त्यांनी सृष्टी निर्माण केली त्याच्यावर मात करेल बघा. पण कोणाची बुद्धी घेऊ? त्याची दिलेली बुद्धी. आता त्याने बुद्धी दिली तर हे तुम्ही कोण आहे? मुक्त होण्यासाठी का ह्या भानगडी? मुक्त होण्यासाठी ह्या भानगडी करून काय करायले? आहार निद्रा एवढं मात्र काय करायचं? आणि त्याला चांगलं झालं म्हणायले. सकाळी एक जण मला भेटला मला भेटायचं होतं. आणि ते मग कसं असते बा जसा मनुष्य असला ना तसं बोलत असतं. याला येतं ते बोलतं आल्यावर आम्हाला आमच्या पद्धतीनेच बोलत मग त्याला मी सोडतो म्हणजे जात असतो मी फुलं आणायला सहकारवाडीकडे. चला आता म्हणायचं कशाला जास्त बी टाटा करा. आणि मग त्या महाराज तुमच्या कृपेने लागलं सुरू दुकान मांडणं. काय लय चांगलं कसं काय काही कसे आहेत मस्त हा मग ते सुरू केले. गुरुची कृपा आहे गुरुजीची कृपा आहे. त्यांनी आमचं 2 पुन्हा बी लागल्या म्हणजे नोकरीला पोरं बी येतं. तिला 60,000 आहे तिला 40,000 आहे. अशा गुदगुल्या येऊ लागल्या हे जरुरीत खाजवायला. पण आता वेळ कमी होता मला मी मग आता त्याच्या संग बोलावा आपली वेळ जाते. आपला इकडचा सकाळचा वेळ महत्वाचा. 5-5 मिनिटं महत्वाचे पाहिजे. मग मी याला सांगत बसावं तर आणि आम्ही कशावर पुन्हा जीव ऐकन त्याला काही काम नसेल पण पण त्याची एवढा जरी हवा फुगल्याला धार पण सुई खोसली की काय होती. आता एवढ्यामध्ये सगळं चांगलं झालं. मग चांगलं पैसे जास्त भेटायले म्हणून चांगलं झालं का मी असा न मरणारा ध्यानात घेतल्यामुळे चांगलं पैसे भेटायचे अशी हवा लयच अवघड आहे. म्हणून चांगले दारू पित नाही पण ते तितक्यानी जमत नाही ना. तुम्ही ध्यानात घ्या. जीव म्हणजे ज्याला कळतं त्यो आपण असू का नसू. हो नाही कोण जीव कुणाला म्हणायचं ते आपण असू का जमलं का नाही. सोळंके बाई कोण जीव कोण कोणाला म्हणायचं आधी ते लक्षण घ्या. कोणाला म्हणायचं अग्नी कोणाला म्हणायचं मग ते आपण असू का नसू. बरोबर आहे ना. आपण नाही ना ते अग्नी आपण नाही ना का आपण आहे. साखर गुळ कशाला म्हणायचं ते आपण असू का नसू. आपण नसू का असू ते गुळ. आपण नसू बी आणि आपण असू सुद्धा नाही. हसू बी नाही. कोण आहे ते गोड कोण कोणाला म्हणा जीव म्हणजे आपण असू का हा. अरे ज्याला कळत त्योच मी हे का तो बाई म्हणत असला तो बाई पुरुष म्हणत असला तर तो पुरुष आहे का म्हणायला
श्रीमंत असला तर हा, तो म्हणायला. श्रीमंत आहे का नाही. का म्हणायला आहे? म्हणायला. गरीब असला तर गरीब म्हणायला. तो मी गरीब आहे म्हणायला का तो गरीब आहे? नाही. कोण आहे तो म्हणायला. सगळं म्हणत असताना हा. जीवच आहे जीवच. अहो मी मरणारा जरी म्हणत असला तरी तो न मरणार नंबरदार आहे. ध्यानात घेतलं नाही का तो न मरणार ध्यानात घेतलं. किती सुंदर हे होतं. कुठं अडकायचं काही कोणाला म्हणायचं मग अग्नी, कोणाला म्हणायचं गुळ, कोणाला म्हणायचं जीव. मग आता बघा तुम्हाला कळत असतं आता ज्याच्याद्वारे कळत जे कळत त्या लावा तुम्ही. आता तुमची बुद्धिमत्ता आहे ईश्वराने तुम्हाला शरीर बुद्धिमत्ता. दिलेले उगं बेकार तोड सारखं हा देवाने काय दिलंय उठ. नाही नाही उठ. सगळं. सगळं जेवून मी काय म्हणायला काय दिलं? काय नाही. देवाने काय दिलं आणि देवाने आमचं काय चांगलं केलं. हा म्हणून संतांच्या संगतीतच परमार्थ केला पाहिजे. म्हणून हे ज्याप्रमाणे आता त्या श्लोकाचा भावार्थ साखरे महाराज, कारण त्यांनी खूप संस्कृत अभ्यास केलेला आहे. संस्कृत अभ्यास करण्याकरता ते काशीला गेलेले आहेत. आपण तर घर सोडायला तयार नाही. हा वकील होऊन काशीला राहिले आणि 6 महिने त्या महाराजांच्या लंगुट्या धुतल्या. कुणी? साखरे महाराजांनी. पायी गेले काय पण त्यांनी ते. आणि ते म्हणले मी मराठी सांगत नाही, मी संस्कृत सांगत असतो. आणि ते म्हणले मला मराठीतून ब्रह्मज्ञान सांगा, कारण मला कोणाला सांगायचं आमच्या मराठी लोकाला मराठी भाषेत सांगायचं. म्हणून मला कोणती भाषा आली पाहिजे सांग. ते म्हणजे मी सांगत नाही. ते म्हणजे नका सांगू तुमचं झालं ते, पण मला इथं राहू देतात, हा. मला हे मठ झाडू देतात, तुमचे काहीतरी सेवा पडेली करतात. हो म्हणजे काही हरकत नाही. बाई 6 महिने तिथं राहिले, मधुकरी मागून राहिले. गुरुची त्याने ते तिथं मधुकरी ठेवायची आणि मधुकरी ठेवून त्याने खा म्हणलं तर तर खायची. खा म्हणायची, नाही तर मग चोरून पुन्हा हाणायची. नाही 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 उपाशी राहायचं. असं नाही जाऊ द्या म्हणजे गुरुनी नाही सांगितले काय नाही, पुन्हा दुसरी मधुकरी मागून नाही पुन्हा नाही नाही अशी बेमानी. नाही. त्या बेमानीने अंतकण काय होत असतं महाराजांच्या शब्दात? गडूळ. कसं होतं ते? आणि त्या गडूळ मनामध्ये हे बोध होत नाही. ते ज्याचे त्यांनी पाहून घ्यावं. लक्षात झालं का? आणि मग त्यांनी म्हणजे काय बाबा मनुष्य हे 6 महिने इथून. मग म्हणले मी आता प्रसन्न आहे तुला, मी काय करतो. त्यांनी तो हिंदी विचारसागर मराठीमध्ये कृती प्रभाकर शेट्टी सगळं ग्रंथाचं त्यांनी काय केलं तिथं. नुसतं विचारसागरच नाही, बाकीचे प्रकरण ग्रंथ व्याकरण हे ते शिकून आपल्याकडे आले. आणि त्यांनी एवढे आपल्यावर काय केले उपकार केले. साखरे महाराज विषय प्रवेश हा साखरे महाराजांचा आहे. तुमचा या ग्रंथ थोडा हे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्हावं. अहो पुस्तक वाचायला कठीण आहे, पण कला काना का कला वेलांटी कला उकार हे असं जर शिकलं आधी तर मग त्याला त्या पुस्तकात काय होईल, वाचण्याचा प्रवेश होईल. तसा आपला सुद्धा याच्यामध्ये अद्वैत बोधामध्ये प्रवेश व्हावा म्हणून त्याला लागणारे जे काही भांडवल आहे ह्या विषय प्रवेशामध्ये साखरे महाराजांनी काय केलेले आता उद्धरता आपण पाहू. तुला ह्या श्लोकाचा भावार्थ असा आहे, ज्याप्रमाणे वनामध्ये वाचले का कळत तुम्हाला, कोल्ही वगैरे श्वापदे खूप गर्जना करतात. खोकडाचे वेगळेच आवाज, कोल्ह्याचे वेगळेच आवाज, सशाचे वेगळेच आवाज, लांडग्याचे, कुत्र्याचे विवळण, हे सगळे वेगळे वेगळे आहेत ना, खूप आहेत. म्हणून ते काय करतात, गर्जना म्हणजे ओरडा ओरड करीतात. कोलभूक म्हणतात, कोलभूक झाली बघा. कुत्रे इवळायलेत बघा, गाढवं हाडायलेत, पण ती कोटपर्यंत त्यांचं इवळणं कुठपर्यंत, तर महाशक्तिमान वनराज सिंहाची गर्जना झाली नाही तोपर्यंत. हे वनराज असणारा जो सिंह आहे
त्याची धडकाळी फोडली का नाही ते ह्याच्यातून बाहेर आल्यावर हा तोपर्यंत त्याची काय असती. तसंच त्याचप्रमाणे चारवाक, बौद्ध, जैन, सांख्य, न्याय इत्यादी योगशास्त्र जगताला सत्य मानून हे सगळे सत्य मानणार आहेत बरं का. विचार मांडले याच्यामध्ये जगत मिथ्या आहे असं कोणी म्हणणार नाही. योगी सुद्धा काय म्हणतो, तुम्ही ध्यानाने मन काय करा, स्थिर करा, तुम्हाला आनंद होईल. सांख्य काय म्हणतं, तुम्ही विचार करा, जे जे जड आहे ते अनात्मा आहे आणि जे जाणणार आहे ते चैतन्य आत्मा आहे. असा तुम्ही काय करा, निवाडा करा. निवाडा केला की मग त्याचे धर्म तुम्ही अंगावर घेणार नाही आणि आपल्या धर्माने तुम्ही राहणार, मग त्यालाच मोक्ष म्हणायचं. असं त्यांनी काय केलेलं आहे एका एकाने. न्यायशास्त्रादी जगताला सत्य मानून आपापल्या सिद्धांताची मोठ्या मोठ्याने गर्जना करतात. त्यांचे संप्रदाय आहे, त्यांचे मठ आहेत, त्यांचा समाज आहे. जैन समाज येते का तुमच्याकडे? हे तुमच्या इकडं घ्यायला गेलेले ब्रह्मकुमारी येतात काय? हा नाही कसं येणार. मग त्याचं ते काय करते, हे इथं समर्थ स्वामीवाले तिथंच ते ज्या त्या पद्धतीने आवाज काढते ते काढते आणि आपण तिथं हो ते सगळं एकाला सोडून. न्यायादी शास्त्रे जगताला सत्य मानून आपापल्या सिद्धांताची मोठ्या मोठ्याने गर्जना करतात, पण ती तरी कोटपर्यंत कुठरो जसा तो सिंह बाहेर निघत नाही. तर अद्वैत वेदांत शास्त्राने जगत मिथ्यात्वाची व जीव ब्रह्म ऐक्यतेची गर्जना केली नाही तोपर्यंत जगत कसं आहे, दोरीवर म्हणून तर आहे ना, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भाषे. तुम्ही सांगितलं हे एकनाथ महाराज काय सांगितलं, एकनाथ महाराजांनी हरिपाठ. निषेधदाजींनी काय सांगितलं, जयाच्या ज्ञाने भाषे जगत कसा दोरीवरी सरकत. आणि नाथाने माऊलीने काय सांगितलं, माऊलीने काय सांगितलं, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले. स्वप्नातून जाग झाल्यावर जसं स्वप्न खोटं वाटतं तसं आपल्या स्वरूपावर आपण जागा झाल्यावर हे दिसणार कसं वाटतं. स्वप्नाबद्दल आपल्याला काही खालीपणा मोठेपणा काही वाटतो का? काय एकदम किती निश्चय ताई, एकदम 100%. तुम्हाला स्वप्न जर तसं पडत असतं, समजा 11 लाख गेली किती जणांना सांगितलं म्हणजे काय त्याच्याबद्दल व्यावहारिक माझी हानी. बघा आता व्यावहारिक हानी झाली नाही म्हणून व्यावहारिक तुम्ही त्याची चर्चा करणार नाही. बरं झालं बाबा ते स्वप्न असं. आता ही व्यावहारिक हानी का परमार्थिक हानी? ही गेलेली. आणि आपण व्यावहारिक आहेत का? आपण स्वरूपाने पारमार्थिक. आपली काहीच हानी नाही. इकडे जसं तुम्ही व्यावहारिक हानी समजणार म्हणून त्या स्वप्नाचं घरण आपण केलं, तसं इकडं आपण पारमार्थिक समजणार म्हणून ते असा मस्त सांगण्याच्या त्याच्या चेहऱ्यावर याच्यावर. मी तर म्हणजे दत्तनगर येऊस तर त्याचं ते बोलणं सुरूच होतं. हो होत करायला मागून काय करायला त्याला, त्याचं काय ते ऐकायला तयार नाही. मग तो व्यावहारिक फायदा आणि व्यावहारिकच हो समजायला म्हणून कसा झाला त्याच्यामध्ये आनंद वाटायला. आता पारमार्थिक दृष्ट्या जर पाहायला असलं तर तो लाभ नाही ना. व्यावहारिक लाभ आहे का नाही, पारमार्थिक? व्यावहारिक लाभ.
आपण पारमार्थिक पारमार्थिक असल्यावर तो व्यावहारिक लाभ समजन, पण त्याच्यामध्ये इतका जमणार नाही. आणि त्याच्या उलट जर भयानक दुःख झालं हा. तरी तो स्वतःला नाराज होणार नाही, नाही. इतकं आणि लाभ काहीच नाही. जितकं हे उल्हासाने सांगायला ना हो. तितकंच उल्हासाने त्यांनी नाराज हो नाराज होतो तितक्यात. नाही व्हायला पाहिजे. कुठं हानी झाली. हानी झाली ना हो. तर मग तितक्याच पद्धतीने तो नाराज दिसला नाराज पाहिजे. दिसतो. पण आतून नाराज का नाराज तर जाणणार. काय त्या नाराजाला जाणणार हा? आणि होय हो का त्याला जाणणार त्याला जाणणार. हे असं जरा लक्षात एवढा घ्या. ऐकत नाही. तर अद्वैत वेदांत शास्त्राने जगन्मिथ्यात्वाची व जीव ब्रह्म ऐक्याची गर्जना केली नाही तोपर्यंत सिंहाप्रमाणे महाप्रभावशाली वेदांत शास्त्राची गर्जना झाल्याबरोबर इतर सर्व शास्त्रे भयभीत होऊन कोणीकडे दडून असतात याचा पत्ताही नसतो. तसं दडून बसले ते कोल्हे कुत्रे बाहेर सुद्धा त्यांनी तोंड काढले नाही. कोणाची गर्जना ऐकू वनराज. त्यांची गर्जना कशात त्याच्यात गर्जना नाही का आहे त्याच्या तसं हे तर सांगणं नाही का. याच्यामध्ये पण जगत मिथ्यात्व ब्रह्मसत्यत्व आणि जीव ब्रह्मरूप आहे या गोष्टीचं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं. रज्जू सर्पाकार भाषे जगदंबर प्रत्येकाने दोरीवरला सर्पाचा दृष्टांत सगळ्याने घेतलेला आहे. सर्व शास्त्रामध्ये वेदांत शास्त्र अत्यंत श्रेष्ठ आहे याविषयी सुज्ञ विद्वानामध्ये मतभेद नाही. हे जे वरी पाहिलं ना ते याच्यामध्ये मतभेद नाही. पण जे खाली आहेत त्यांच्यामध्ये काय आहे मतभेद. ज्याने ते तत्व जाणलं त्यांच्यामध्ये मतभेद नाही. व्यवहार होईल. याविषयी सुज्ञ मतभेद नाही. वेदांत शास्त्राचे जगन्मिथ्यात्व व जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी संस्कृत दर्शनी व्यावहारिक अनुभवाचा अत्यंत विरोध आहे. ते काय म्हणते आता ते तसं सांगायचं आणि आपण आपल्यात काय म्हणालो याच कुठं असं हे सगळं धडधड दिसायले तुम्ही काय म्हणाले पण कोणाला बी हे पटतच नाही. नाही. आता आम्ही सगळे दिसणारे हे म्हणजे तुम्ही न दिसणारच आहेत. आता कसं काय आता लोकांना जाऊन मी न दिसणार ते मला एक किलो भर पाकल्या असं म्हणता येईल का. म्हणजे हे कसं एकदम काय म्हणतात ते हो वेदांत शास्त्राचे जगन मिथ्यात्व जीव ब्रह्म ऐक्यशी. मग त्याला वाटतं मग आपण तेव्हा मग आपल्या कुठं पाऊस पाडताय लगत ते कुणीकडे जातं ते त्यांच्याकडे त्याच्या धर्माकडे जात. कुणाकडं आपल्याला येता येईन का मूल उठी नाही. आपण कशाहून देऊ आणि हे तर कामा नाही तर आम्ही कोण आहेत कोणाला धरून उपाधी त्या उपाधीचे तिकडे लक्षण आणि उपाधीचे असे वाटते खरे पण तथापि थोड्या विचारांती ते सिद्धांत प्रमाण सिद्ध युक्तियुक्त व महत् फल देणारे आहेत असे दिसून येईल. पण तुम्ही थोडा थांबले त्याचा विचार केला आता सांगितल्याप्रमाणे की त्याचा गुळ कसा आहे गोडच आहे तसं मी म्हणणारा कसा आहे दिसणारा म्हणलं तर अडचणी काय ती मी बदलणारा म्हणलं तर अडचणी बदलणारा म्हणल्यावर मग तू लहानपणा बदलणारे शेळी तू का म्हातारपणा शेळी असे काय येतात. वेदांत ग्रंथ सर्व जीवाच्या शाश्वत कल्याणाचा उपाय सांगत आहे. आता हे कल्याण कसं आहे रस्त्यावर तिथे शब्द काय आलाय महत् फल सांगितले आणि इकडे नुसतं काय हो आता लग्न झालं असं उड्या मारतो असं फल का महत् फल संपणारं फल काल त्या ह्याचं लग्न होतं लव्हरात
आमच्या इथं दोन आहे ते असं ते काय जनरेटर, एक जनरेटर करतं आणि एक काहीतरी वेडिंग हे ते करते. तर त्याच्या पोरीचं लग्न झालं आणि मग ते नवरीला ते हे आणायचं सजून. मेकअप ते काही लोक मेकअप तिचं होईल काही नाही. नवर देवतं मग काय केलं, बाबा येऊन बसला. वाजणारे म्हणजे वाजवा रे वाजवा रे वाजवा म्हणलं की बाया बी नाचायल्यात, नवर देव बी नाचायला, आणि सगळेच अशा हाताला धरू धरू मोठाले माणसं यायला. घराचं ते लग्न ना असे नाचायले नाही असं तिचं काही मेकअप लवकर होईल होय ना. हे बी नाचायला आणि ते बी नाचायले. टोंबे होता, टोंबेने आम्ही बसले होतो खुर्चीवर, आपले हे टोंबे. त्याला इकडचे विचार ते म्हणजे नाच, तुला कवरक नाचायचं तर पुन्हा तुला नाचावंच लागेल. रडून नाचावं लागेल. समोर नाचायला, बायको समोर, पोरा समोर, काय किती किती रमणं काम आहे, काही आवश्यकता त्याची. आता एक नवीन पद्धती निघली, नवीन खर्चाची, उत्पन्नाची, बाकीच्या लोकांचे बरं का. हो, त्या हळदीचा एक कार्यक्रम जोरात चालला. हळद पहिल्या दिवशी संध्याकाळी 11 वाजू का 1 वाजू, कशाला ते वाजून ते मग ते नाचायला, तर मग ते काही पैसे वावळून ते हे ठेवलं वाजणारे त्या वाटण बरंच झालं का. ते बी काय करायले, आता बापले पुन्हा त्या अशा साड्या का म्हातारीच्या अंगात घालतो. लयच भयानक काम झाले. आता काय करावं, लयच पैसा झाला आणि पैसा त्यासाठीच पाहिजे म्हणून हे अवघड झाले. तुमचं दुकान कुठं मांडायचं आहे अद्वैत मकरंद, याचा काही विचार बापरे बाप. चलू द्या, काही भाग्य असन आपलं म्हणून थोडंफार कडी काढायचं. प्रमाण सिद्ध, प्रमाण सिद्ध, प्रमाण आहे त्याला, याला एकही प्रमाण नाही. पुन्हा युक्ती, युक्त युक्त्या येतात हा, आणि त्याचं फल पुन्हा महत् फल आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि ज्या आनंदाचा कधी नाश होत नाही असे दिसून येईल. वेदांत ग्रंथ सर्व जीवाच्या शाश्वत कल्याणाचा उपाय सांगत आहे. अशाश्वत का शाश्वत. घर बांधलं ते कवापर्यंत काही सांगता येत नाही, कपडे मग भारी भारी घेतली तेव्हा कवा फाटून काही शरीराला किती चांग हा, म्हणून शाश्वत तो उपाय इतका सोपा आहे की ज्यात कष्ट असे मुळीच करावे लागत नाही. आता आपल्याला माड्या मोड्याचे का त्या कळा लागल्या म्हणून आपण हलितो का नाही, हलविल्यावरच कळत असत कसे. थोडं मुंगे आल्यासारखी थोडं तोडणं म्हणा, काही म्हणा, अरे मांडी हलायची काम नाही राव. काले का परदेशी मी सांगितलं होतं, ईश्वराने दिलेली सामुग्री आहे. आता लग्नामध्ये प्रत्येक वस्तू तुम्हाला स्वयंपाकाला ह्याला त्याला विकत आणावं लागते. परवसाला सुद्धा काही थैली घे रे, हे घे ते घे, त्याचं ते वेगळंच पुन्हा भांडवल पैसे नाही, त्याला परवसात घ्यावं लागतं. आहे ते आणि इथं डोळे आहेत, कानं आहेत, इथं घ्यायला पाय आहेत, काही विचारलं तर तोंड सांगायला आहेत, काही सांगितलं तर कान ऐकायला आहेत, पुन्हा त्याचं ज्ञान होण्याकरता मनवृत्ती किती, काही आणलं का नाही, एक छटा अर्धा तोळा काय बघा. बाकीचं मग बुक आणायचं असलं तरी घेऊन, फासा लावायचं असलं तरी. पुन्हा आमच्या दादोराम महाराजांमध्ये ते गंधन टिळा वाळाचं ते एकदम निषेध आहे त्याचा. काही त्याला लागत नाही, फक्त तुम्ही तुमचं अवधान लागत. काय अजून असं काही कसं काय, सर्वसामान्य प्रत्येक बरं का, म्हणून ज्यात कष्ट असे मुळीच लागत नाहीत. सर्वसामान्य प्रत्येक मनुष्याचा अनुभव असा आहे की आपण, आता हे श्लोकाचा अर्थ झाला बघा. हो, ठाकरे महाराजांनी त्या श्लोकाचं तात्पर्य सांगितलेले. आता आपला विचार, सर्वसामान्य प्रत्येक मनुष्याचा अनुभव असा आहे की
आपण शरीरधारी मनुष्य आहोत. हो प्रत्येकाच्या इथे. आता हे याच्यात कोणी सुटला का बापू? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, अखिल मानव. ब्राह्मण, क्षत्रिय आदी जातीवान आहोत. जातीवान बी आले. नुसतंच मानव आहो का पुन्हा त्याच्यात पोट भाजी. जाती आहेत. जसं गट नंबर 81 हो. 36-71चा नंबर आणि त्याच्यामध्ये तुम्ही विभाग करा. खाते पुढं खाते. पण गट नंबर एकच तसं मनुष्य म्हणले की गट नंबर एकच आला. पण त्याच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर. त्याच्यात पुन्हा पोट भेद चालू द्या. ब्राह्मणादी जातीवान आहेत. पुन्हा त्याच्यात पाप पुण्य सुख दुःखादी धर्मवान आहोत. बघा आपली समजूत आता ते जरा विषय परिवेश बिली महत्वाचा आहे. आपण निष्ठे कसे येत मनुष्याचे आहेत का? नाही सुखी जाती. दुःखी ज्या ज्या जातीत जन्म झाला त्या जातीचे तितकेच आहेत का? अनुकूल प्रतिकूल ते विषयमुळे सुखदुःखी आहे. आपल्या हाताने काही अविधीने वागणं झालं, काही विधी वागलं तर पुण्यवान पापी आहे. आहेत. बघून घ्या आता. त्याचा रंग काळा सावळा असला तर काळा वरा, सुंदर ठेवण असली तर सुंदर करू चालू द्या. कोण? मी शरीराला धरून आणि मीच काय मी. लक्षण आपण ऐकलं कळतं तो. वेदांतात ज्याला कळतं ज्याला कळतं. हा आता हे बी जरा ध्यानात घ्या. या जीवाच्या अबाधित अनुभवाविरुद्ध श्रुती असे सांगते की हा विरुद्ध येत आहे. हे कसं आहे आता हे विरुद्ध येत आहे. समय आहे का विरुद्ध आहे? विरुद्ध आहे. जीवाच्या लक्षास हा आता पुन्हा घ्या. जीवाचं लक्ष एक आहे हा. आणि जीवाचं वाची एक आहे. उपाधीला धरून मी जे नाही त्याला धरून बोलणं त्याला काय म्हणायचं? वाची. आणि जे आपलं वास्तविक स्वरूप आहे या धरून. त्याला धरून बोलणं ते लक्ष आहे. आता आपलं लक्षाकडे लक्ष हे का आपल्याला मिळालेल्या वाच्याकडे आपल्याकडे. आता याच्यात कोणाला नाही समजायचं. मनुष्य ते सगळे ते आपल्याला काय समजत समजतं. आता काय येत नाही समजणार. लक्ष अवधान द्यायला. त्याला लक्षांश म्हणायचं आणि वाच्य त्याला मग स्थूल सूक्ष्म संगताला धरून जे बोलणे आपलं हा ते कसं आहे? वाचा. वाच्य अंश. आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे सत्य. आणि एक सांगतो तुम्हाला मूळ स्वरूप सगळ्याच एक आहे. मूळ स्वरूप विचार नाही त्याच्यात. सगळ्याच एक आहे आणि वाच्य मात्र सगळ्याच एक नाही, खरं नाही. सगळं विचार. कळलं? बघा इथे कंसात दिलं ते बघा. जीवाच्या लक्षांश म्हणजे आत्मा किंवा कुटस्थ हा परमात्म रूप आहे. त्याला परमात्म रूप करायची गरज नाही. परमात्मा आहे अग्नीला गरम करायची गरज नाही. हेच घ्यायचं. गुळाला गोड करायची गरज नाही. शिऱ्याला गोड करायची गरज आहे ना. आहे. गोड टाकावं. पाण्याला गरम करायची गरज आहे. आहे. पण ज्या अग्नीने पाणी गरम झालं त्या अग्नीला गरम करायची. स्वयं गरम. आता तसं आपल्याला सुखरूप व्हायची करायची गरज नाही. पोराला नवरदेव करायची गरज गरज आहे. गरज आहे. पोरीला नवरी करायची गरज गरज आहे. तिला स्त्री पुरुष करायची गरज नाही. ते काय आणखी शेती स्त्री आणि तसं आपलं दुःख घालवायची गरज नाही. आपल्याला सुख मिळून सुखी होण्याची गरज नाही. का आहे आहे. फक्त ते लक्षात नाही. हा. आणि हे वेदांतात सांगितलेलं आहे. याचा थोडक्यात काय ते परमात्मा रूप आहे. जीवाचं लक्ष परमात्मा रूप आहे. म्हणजे परमात्मा जसा सच्चिदानंद रूप आहे त्याचप्रमाणे जीव आत्मा ही सच्चिदानंद रूप आहे. जीव म्हणजेच आत्मा का जीव म्हणजे पोरीची माय? नाही नाही. म्हणजे आत्मा. याचा थोडक्यात काय म्हणते साखरे महाराज, याचा थोडक्यात स्पष्ट अर्थ असा की उपाधी भेदाने ब्रह्मावरच जीव भाव अज्ञानाने कल्पित आहे. जरा हे बी उपाधी. तुकडे जरा चांगले ध्यानात ठेवा.
जसं मुलाच्या ठिकाणी त्या मुलीमुळं नवरी भाव आला, कुणामुळं? मुलीमुळं. आणि पाहायला गेलं तर हे मुळात कोण आहे? पुरुष आहे. मुलगाच आहे. तसं तुम्ही स्वभावाने कसे येत? ब्रह्मरूपच आहे. पण उपाधी संबंधाने तुम्हाला जीवभाव, मग जीवभाव हार घालवायचा का कसा? नाशे जीव पण. नाशे जीव पण. म्हणजे परमात्मा जसा सच्चिदानंद रूप आहे त्याचप्रमाणे जीवात्माही सच्चिदानंद रूप आहे. याचा थोडक्यात स्पष्ट अर्थ असा की उपाधी भेदाने ब्रह्मावरच जीव ईश भाव, म्हणजे जीव म्हणा किंवा ईश म्हणा, अज्ञानाने कल्पित आहेत. वस्तुगत जीवात्मा ब्रह्मरूपच आहे. वस्तुस्थितीने कसं आहे? ब्रह्मरूपच. जीव कोण आहे? ब्रह्मरूपच. ब्रह्मरूपच आहे. असे असूनही सोपाधिक जीव स्थूल सूक्ष्म शरीर संगताच्या ठिकाणी आत्मबुद्धी निश्चित करून बसला असल्यामुळे स्थूल शरीराचे जन्म मरणादी धर्म आणि सूक्ष्म शरीराचे अंतःकरण प्राण इत्यादिकाचे कर्तृत्व भोक्तवादी अनेक धर्म आपल्यावर घेऊन सांसारिक शोकसागरात जन्म मरणादी आघात भोगीत आहे. इतकं म्हणून तर थांबावं लागत नाही बरं काय. एक वाक्य एका दमात काय त्याचा गठ्ठा कसा आहे? एक आळा सोडा तितक्यातल्या त्या पेंड्या आणि एका आळ्यात. तसं हे शास्त्रामध्ये कसे कुठून आलो हे? असे असूनही असं नाही का असं लक्षात घेतलं नाही, हे महत्वाचं आहे. असं कोण कोण आहे? डुकराच्या शरीरातला जीव सुद्धा कसा? डुकराच्या शरीरातला जीव जीव अवघे कसा आपलं तुकाराम मार. पण असं लक्षात आलं नाही ना राव. मग आता असं लक्षात घ्यायचं का कसं? बरं, अशी लक्षात येऊन लक्षात आणून घेणारे माणसं कमी झाली. काय करावं? बनवा बनवीचे लोक जास्त झाले आणि असं जसं आहे तसं सांगणारे. म्हणून ते म्हणाले मग तुमचं खरं आहे तर तुमच्या माग माणसं जास्त काम नाही करावं काय. आता एखाद्या अधिकारी काय करतो? आपल्या सभेला पैसे देऊन माणसं जमा करते, पण त्याला निवडून पुन्हा पैसे कमवायचे असं म्हणून पैसे देऊन जमा करते, पुन्हा वसूल करते. आणि त्याला माहिती आहे मी जरी 1 कोटी खर्चिले तर मी निवडून आल्यावर 10 कोटी मी वसूल करतो ना. त्याच्यासाठी 1 कोटी देऊन निवडून यायला काही हरकत नाही. चालू द्या, घ्या फोटो जाऊ द्या. लक्षात आलं का? अशा असूनही सोपाधिक म्हणजे उपाधीसहित जीव मी म्हणणारा कशाला धरून? स्थूल सूक्ष्म. हा, स्थूल कशाला बरं का? कशाला धरून? स्थूल 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 म्हणजे ज्याचं ज्ञान होण्याकरता इंद्रिय लागते 5. त्याला काय म्हणायचं? दिसून का न दिसून? दिसून असो का न दिसून असो इंद्रिय लागले पाहिजे. आता वाऱ्याला काय करायचं? दिसून. या आवाजाचं ज्ञान होण्याकरता काय करायचं? दिसणं. पण तुलत कान लागला ना, इंद्रिय लागलं की स्थूल. एक चांगलं पकड. ज्ञान इंद्रियाने ज्याचं ज्ञान होत त्याला काय म्हणायचं? स्थूल. आणि ज्याचं ज्ञान होण्याकरता ज्ञान इंद्रिय लागत नाही पण ज्ञान होत त्याला काय म्हणायचं? आठवणी. बर, आता त्या सूक्ष्मामध्ये 2 भेद आहेत ते आपण पाहिलेले आहेत, पाहू खांद्यावर पुन्हा. पण म्हणून स्थूल सूक्ष्म संघात म्हणजे स्थूलाचा बी संघात. आता शरीर काय स्थूल आहे का? स्थूलाचा संघात. आता हे खांब आहे, खांब स्थूल आहे का संघात आहे?
नुसतं खांब कुठे नाही. तो सुद्धा कसा आहे विश्रांती हाडामासाचा संघात नाही काय त्या खडीचा आणि वाळूचा आणि गजाचा मासाचा आणि घेऊ हाडामासाच्या आणि सदरा म्हणलं तरी काय का दोऱ्याच्या संघात आहे दोऱ्याचा संघात ते तुकड्याचा कोणत्या याला म्हणजे भाया आहेत ह्या हो. त्याला कप येतो त्याला कॉलर. कॉलर. फॉलो. हो म्हणजे या हे तरी काय तर ठिकाणी संघाताच्या ठिकाणी आत्मबुद्धी निश्चित आपली कुठं बुद्धी राहिली जगावरच काय म्हणून हेच नियम. हेच देह मी खंडना महात्मा ऐकायला कोणाचं वेदांत. वेदांत नाही परंपरे ऐकायला ऐकून इथं बुद्धी झाली का नाही ऐकून ऐकून झाले आणि जे सांगणारे त्यांची सुद्धा बुद्धी बाकीच्या त्याची तिची पुन्हा परंपरा चालू. जसं तुम्ही व्यवहारामध्ये तुमच्या आईचं ऐकून तुम्ही वागता हो. संसारातल्या सगळ्या गोष्टी काय असत्या त्या नसत्या तुमची तुम्हाला अनुभव आम्ही कसं सांगत होतो पण ऐकूनच का कसं ऐकून. हा हो आणि तिने ऐकलं तिच्या माईचं हो. आणि तिने ऐकली तिच्या माईची परंपरा तसं आपली सुद्धा देहाला मी म्हणण्याची परंपरा. कवापासून अनादी. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आपल्या डोक्यात हे भरलंय आता हे कवा निघाव आणि हे कवा घुसाव नाही घुसत लोक. म्हणून घुसता घुसत नाही आणि ते जर्शी काय केलं की निघता निघत नाही चालता चालता जरी ऐकलं तरी ते काय होतं पक्कच होत बसला असल्यामुळे स्थूल शरीराचे जन्म मरण आता कोणाचं हे तू शरीरात. आता जन्म मरण त्याच आहे कोण म्हणतोय मी जन्म सुख दुःख कोणाचे येत सूक्ष्म द्या तरी पण कोण म्हणतं मी किती काय कौरक सांगू मलाही सांगायचं थोडं हे आहे ना म्हणजे त्याचं काय व्हायला वाटतं ते असं वाटायला की आपण पुन्हा पुन्हा तेच सांगायले म्हणजे ते काय सांगायले की आपलं ते पक्क अंतकरण प्राण कर्म इंद्रिय सूक्ष्म शरीराचे कर्तृत्व भोक्तत्व आदी अनेक धर्म आपल्यावर घेऊन संसारिक शोक सागरात जन्म मरणादी आघात भोगीत आहोत आहे किंवा आहोत श्रुती वाक्यावर अत्यंत विश्वास असेल तर जसा आपला बापावर माईवर जसं मुलीचा विश्वास माईवर असतो मुली लग्न झालेल्या मुलीचा विश्वास एक तर पतीवर असतो आणि एक तर तिच्या आईवर असतो दुसऱ्यावर तेवढा विश्वास म्हणून बाळातपणाला एक तर पतीजवळ पाहिजे नाहीतर एक तिची जन्मदाती आई पाहिजे तेव्हा तिला काय वाटतं स्थिरता समाधान असते तसं श्रुती वाक्यावर अत्यंत विश्वास असेल तर जन्म मरणादी धर्मवान स्थूल देह किंवा कर्तृत्व भोक्तादी धर्मवान लिंगदेह मी नसून सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे असा निश्चय करावयाचा एवढे आपल्याला किती काम करायचं एवढं निश्चयच फक्त करायचा आहे. देखे देहीचा धर्म आत्मा तो आत्म्याच्या ठाई. एवढंच करायचं का काही इकडे तिकडे ढाकला एवढं यात कठीण ते काय व कष्ट तरी कसले मुळीच काहीच नाही नाही कष्ट. इतकं म्हणून तर सोपे आहे सोपी आहे. सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी साखरे महाराज खूपच म्हणून तर त्यांचं आपण काय करतो साखरे वंश ख्यातम ज्ञानदान परायण. पण आपण सगळे कोण्या वंशाचे साखरे. साखरे वंशाचे ज्ञानदान अजून पहा बापूराव महाराजांनी आयुष्यभर दान केलं दान. कशाचं ज्ञान. हो कपडे घालून उघडत मी तरी कपडे घालून आयर घेऊन काय करायलो आणि त्याचे गुरु रंगनाथ महाराज ते सुद्धा उघडे त्याचे ते साखरे महाराज ते नाना महाराज हे सुद्धा अरे उघड्याचीच खाणार त्याचा अर्थ उघडे म्हणजे उपाधी हा
विचाराने आपण उपाधी वेगळे विकार. विकार. काही संसार कोणाला आपल्याला त्याला का आपलं बी आपलं तसंच जरा हे संतांच्या संगतीत काय करायचं अनेक प्रकाराने तुम्हाला या ग्रंथात काय केलं प्रवेश त्यांनी? प्रवेश करायचा. हे बी मस्त प्रवेश बी आता बघू आपल्याला त्या काय प्रवेश करता येत नाही पण हाताला धरून चला म्हणलं तर चला मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यातून कसं चालायचं तिथे ते ज्याला भूत लागले ना ते सैलानीला जातो तिथे एक वाघाची जाळी आहे म्हणते आपण ते काय गेलो नाही पण आमची आईला गेली होती ते काहीतरी लागलं होतं तिथे वाघाची जाळी म्हणते त्याच्यातून जाताच येत नाही पण जावा लागतं मला मग ते भूत राहत नसतं किंवा करणी असं आहे. तसं आता हे आता वाघाची जाळी तसं आता हे आपल्याला ह्याच्यातून काय प्रवेश करायचं करायचा. प्रवेश करायचा. प्रवेश करायचा आणि द्यायला मी म्हणण्याचं भूत आपल्याला लागलेलं आहे. आता ते अनेक प्रकाराने ते आपल्याला सांगते ते आपण वाचून काढून कुठे जर सांगण्याचं इथेही खूप सांगण्याचं पण हे आपण ऐकलेले सगळं हो. म्हणून जास्त तिथं थांबायचं. तर मग ते करून आपण त्या मूळ विषयाकडे जाऊ पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विश्वात्मते देवे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे कळांची व्यंकटी सांडो प्रयाया